नाशिकमध्ये आज पावसाची विश्रांती. गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील पाणी ओसरलं. पुराच्या पाण्यासोबत पानवेली, जलवनस्पती आणि कचरा वाहून आल्यानं परिसर अस्वच्छ. पालिका प्रशासनाकडून तातडीनं स्वच्छता मोहीम हाती. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली. गेल्या 24 तासात 4 फुटांनी पाणी पातळीत वाढ. नदीकाठची मंदिरं आणि अनेक बंधारे पाण्याखाली. रायगडच्या खालापूर तालुक्यातील चावणेमधील HPCL कंपनीचे 3000 रिकामे सिलेंडर पाण्यात वाहून गेले. रिफिलिंग पूर्वी प्रक्रियेसाठी ठेवलेले सिलेंडर पाताळगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेले. सिलेंडरची किंमत 75 लाख असल्याची माहिती. नाशिकच्या निफाडमधील चांदोरीत गोदावरी नदीनं पात्र सोडलं. हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली. खंडेराव महाराज मंदिरातही पुराचं पाणी शिरलं. पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. मासेमारी करताना मात्र पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष. जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. मानेगावमध्ये नाला नसल्यानं पावसाचं पाणी घरात शिरलं. अनेक घरांचं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यात पावसानं उसंत घेतल्यानं गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद. धापेवाडा बॅरेजमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही घट. सिंधुदुर्गमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ. जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. एक मध्यम आणि 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण. नाशिकमधील धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गोदावरी नदीपात्रात 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सलग चौथ्या दिवशी नांदूर मध्यमेश्वर धरणातून 13,407 क्युसेक पाण्याचा विसर्ग. 3 दिवसात 3.94 TMC पाणी जायकवाडीकडे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार. मुसळधार पावसामुळे भोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. 5 दिवसात धरणाचा पाणीसाठा 11 TMCनं वाढला. सध्या धरणात 47% इतका पाणीसाठा. रत्नागिरी जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं मुसळधार पावसामुळे 100% भरली. जिल्ह्यातील 5 धरणांमध्ये 80%हून अधिक पाणीसाठा. रायगडच्या खालापूरमधील मुठा गावावर भूस्खलनाचं संकट. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. खबरदारीचा उपाय म्हणून 150 ते 200 नागरिकांचं स्थलांतर. महसूल विभागाचं पथक घटनास्थळी तैनात. कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळली. माती घरावर आल्यानं घराच्या सुरक्षा भिंतीचं नुकसान. रस्त्यावर माती आल्यानं वाहतूक कोंडी. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद. धरणाच्या पाणी पातळीतील घट झाल्यानं विसर्ग बंद करण्याचा निर्णय. नदीपात्रात न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन. खडकवासला धरणात आता 16 TMC पाणीसाठा. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या SJGS कॉलेज समोरील घटना. प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये संताप. शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. किनवली किनवली परिसरातील नांदवळ येथे छोटासा पूल वाहून गेल्यानं नांदवळ आणि शेरेपाडा गावांचा संपर्क तुटला. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजारमध्ये रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर चिखल असल्यानं वाहनं फसली. रस्त्यावर कंत्राटदारानं माती टाकल्याचा नागरिकांचा आरोप. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचं मोठं नुकसान. 418 पोल पडल्यानं 97 गावांमधील वीज पुरवठा खंडित. चिंचवाडी गेल्या 6 दिवसांपासून अंधारातच. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर. मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. KDMCची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा 48 तासांपासून ठप्प. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतमजुरांवर उपासमारीची वेळ. जिल्ह्यात अवघ्या 15% पेरण्या. पाऊस लांबल्यानं खरीप हंगाम संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील 302 शाळांमधील 692 वर्ग खोल्या धोकादायक. सोमठाणामधील जिल्हा परिषद शाळेची भिंत पडल्यानं वास्तव समोर. ग्रामस्थांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी. मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पेठ परिसरातील वेळे नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी. काही घरांमध्ये पाणी शिरल्यानंही नुकसान. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरण्यांना वेग. आतापर्यंत 88% पेरण्या पूर्ण. वाशिम जिल्ह्यात 15,000 हेक्टरवर हळदीची लागवड. मागच्या वर्षीच्या तुलनेत हळद लागवडीच्या क्षेत्रात सुमारे 2% वाढ. चाळीसगावच्या गौताळा अभयारण्यात केदारकुंड आणि धवलतीर्थ धबधबे प्रवाहित. डोंगरी नदीला पूर. वलठाणा धरणात पाण्याची आवक सुरू. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील सुनाकडा धबधबा प्रवाहित. रौद्ररूप धारण केलेल्या धबधब्याचं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी.
पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य खुललं. कणकवलीच्या घोणसरी धबधबा प्रवाहित निसर्गप्रेमींचं वेधलं लक्ष. जंगलमय भागातला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्प विष्णोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातही जाणवले. उदगीर शहरातील भूकंपाचे हादरे सीसीटीव्हीत कैद. धक्क्यानंतर जनावरं आणि कुत्रे घाबरल्याचं दिसून आलं. पुण्याच्या भोर तालुक्यातील पानवळ गावात ओढ्याच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला. आनंदा कोंढाळकर असं शेतकऱ्याचं नाव. आनंदा हे शेताच्या बांधावरून पाय घसरून ओढ्यात पडल्याची माहिती. बुलढाण्याच्या पिंपळगाव काळेमध्ये विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू. शेतात पंप चालू करताना विजेचा धक्का. स्वप्नील आंबले असं या तरुणाचं नाव. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या अचानक वाढलेल्या विसर्गानं गोदावरीला पूर. नदीकाठावर चरणाऱ्या 4 ते 5 6 गायी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. पाण्यात वाहून गेलेल्या गायींपैकी एकीचा जीव वाचवण्यात यश. रायगडच्या माणगावमधील पुराचं पाणी ओसरलं. मात्र शहरातील सर्व्हिस रोडवर अद्यापही पाणी साचलेलंच. त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना. मंत्रालयासमोर रविकांत तुपकर यांचं आंदोलन. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आंदोलक आक्रमक. सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. दक्षिण मारुती मंदिर आणि अमृतेश्वर राम मंदिर अशी पदयात्रा. राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक. काँग्रेसचं सरकार विरोधात आंदोलन. नगरसेवक रमेश म्हात्रेंविरोधात ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस आक्रमक. म्हात्रेंवर कठोर कारवाई करण्याची डॉक्टरांची मागणी. नाशिक महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांचे हाल. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. जुनं पेन्शन आणि बीएलओच्या अतिरिक्त कामाविरोधात भंडाऱ्यात शेकडो शिक्षक रस्त्यावर. शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा. रिक्त पदं तातडीनं भरण्याची आणि अशैक्षणिक कामं रद्द करण्याची मागणी. धुळ्यात शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा. टीईटी परीक्षा सक्ती रद्द करा. बीएलओचं काम इतर कर्मचाऱ्यांकडे द्या. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मोर्चा काढत मागणी. चंद्रपूरमध्ये टीईटी सक्ती आणि बीएलओ कामाविरोधात शाळा बंद आंदोलन. शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक. मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही संघर्ष कायम ठेवू. शिक्षक संघटनेचा इशारा. अमरावतीत टीईटी विरोधात शिक्षकांचा मोर्चा. शाळा बाह्य कामं आणि टीईटीला विरोधकांचा 11 शिक्षकांचा विरोध. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा भव्य मोर्चा. भंडाऱ्यातील तुमसर नगर परिषदेतील 60 कंत्राटी सफाई कामगार संपावर. थकीत पगार आणि किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगार 9 दिवसांपासून संपावर. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. सोलापूर शहरातील B2 जागांचा प्रश्न अखेर मार्गी. 1989च्या रेडी रेकनर दराच्या केवळ 2.5% रक्कम भरून रहिवासी प्रॉपर्टी नावावर होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीत भर रस्त्यात तरुणाला फिल्मी स्टाईल बेदम मारहाण. महिला आणि 2 पुरुषांकडून मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. कल्याण मुरबाड रोडवरील 10 गाव फाटा इथली घटना. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आळंदीत पालखी मार्गावर महिलेचा जोरदार राडा. पालखी प्रस्थानासाठी नाकाबंदी असतानाही महिलेनं कार पालखी मार्गातच घुसवली. आधी महिला रस्त्यावर झोपली, मग पोलिसांशी हुज्जतही घातली. गडचिरोलीच्या चामोर्शी येथे 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आरोपी विरोधात 28 दिवसाच्या आत गडचिरोली पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल. मुंबईतील ऐतिहासिक वरळी कोळीवाड्याचा कायापालट. बिर्ला ऑफिस पेंट्सकडून 100हून अधिक घरांचं सौंदर्यीकरण. घरं आणि सामुदायिक केंद्रांना आकर्षक नव्या रंगरूपात सजवलं. त्यासाठी 1200 लिटरपेक्षा अधिकचा रंग आणि साहित्य वापरलं गेलं. भारताच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्याच्या उद्देशानं राबवलेल्या या उपक्रमाचा प्रवास दाखवणारी विशेष कॅम्पेन फिल्मही सादर करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मोबाईल गेमच्या रागातून आईकडून 2 अल्पवयीन मुलांचा छळ, चटके देत प्लास्टिक पाईप आणि चामड्याच्या पट्ट्यानं मारहाण, मित्राच्या मदतीनं मुलांना घरात कोंडल्याचा आरोप, पोलिसांनी आईला केली अटक. धुळ्याच्या शिरपूरमध्ये अन्न औषध प्रशासनाची कारवाई, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 2 खाद्य दुकानांवर सीलबंद कारवाई, शहरातील अनेक हॉटेलमध्येही तपासणी. धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, भूम इथे भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या म्होरक्यावर एफडीएची धडक कारवाई, विक्रेता बाळासाहेब गेडगे याच्यासह 4 जणांवर भूम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. समृद्धी महामार्गावर खुलेआम देशी दारूची विक्री, पेट्रोल पंपालगतच्या अनधिकृत हॉटेल्समध्ये दारू विक्री, वैजापूरच्या दवाला परिसरातला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल, चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. धाराशिवमध्ये यूपीचा कुख्यात गुंड विजय मिश्राची जकेकूर एमआयडीसीतील कोट्यवधींची मालमत्ता असेल, त्याच्या दाल मिललाही टाळं ठोकलं, उमरगा आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित काळे बंधू परभणीकर हॉटेलचा एफडीएकडून परवाना निलंबित, किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं उघड. कल्याणमध्ये भरधाव बसमुळे शाळकरी मुलांच्या रिक्षाचा अपघात, अपघातात 4 शाळकरी विद्यार्थी जखमी. कल्याणच्या वालधुनी मार्टिन चौक परिसरातील घटना, रिक्षात 6 विद्यार्थी आणि चालक प्रवास करत होते. अहिल्यानगर मनपा महामार्गावरील तिसगाव फाट्यावर बस आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम, वारंवार अपघात होत असल्यानं गतिरोधक बसवण्याची स्थानिकांची मागणी. रायगडच्या पालीमध्ये पोलिसांचं बचाव कार्य, 3ऱ्या मजल्यावरच्या खिडकीवर अडकलेल्या मानसिक रुग्णाची सुखरूप सुटका, स्थानिकांच्या मदतीनं दोरखंडाच्या सहाय्यानं सुखरूप सुटका. गडचिरोलीत रानटी हत्तीनं शेतकऱ्याला चिरडलं, चांदाळा परिसरात रानटी हत्तीचा व्हिडिओ काढताना रानटी हत्ती आक्रमक, 35 वर्षीय धनराज मडावी यांना चिरडून ठार केलं. नंदुरबार जिल्ह्यात 22,000 ग्राहकांकडे 20 कोटींची वीज बिल थकबाकी, वारंवार सूचना देऊनही बिल न भरणाऱ्या 7,000 ग्राहकांची या वीज कपात, वीज बिल भरत नाही तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार, महावितरणची कडक भूमिका. अवैध मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाची छापेमारी, 1,23,000चा मुद्देमाल जप्त. भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ दाभाडी इथल्या हॉटेलवर धाड, दोघांवर गुन्हा दाखल. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत जनजागृती, 20हून अधिक ग्राहक मेळाव्यांचं आयोजन, 8,000पेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग घेत स्मार्ट मीटरच्या अचूकतेची प्रात्यक्षिकं पाहिली. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचं आळंदीतून प्रस्थान, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आळंदी नगरी दुमदुमली. हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा रंगला. नेवासा इथून आषाढी पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान, पहिल्या रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. शिर्डी साईबाबा संस्थानकडून प्रोटोकॉल दर्शनाच्या शुल्कात 100 रुपयांची वाढ. आता व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शनासाठी भाविकांना प्रतिव्यक्ती 300 रुपये मोजावे लागणार. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद, रायगडावर पायरी मार्गानं प्रवेश नाही. दरडीच्या धोक्यामुळे महाड प्रशासनाचा प्रतिबंधात्मक निर्णय, पर्यटकांनी अधिकृत सूचनांचं पालन करावं, प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्यात घरातून एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, कारवाईत 13,47,000चा मुद्देमाल जप्त. टोळीचा प्रमुख कपिल खोब्रागडेसह 3घांवर मकोका. नागपूरच्या धंतोली परिसरातील परसवाणी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या 5 सदस्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश. 5 सदस्य पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप सापडले. कर्जाचा ताण आणि सावकाराच्या छळामुळे त्यांनी घर सोडल्याचं पोलीस तपासात समोर.